नमस्कार मंडळी, 2025च्या आर्ट फेस्टिवल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मंडळी, या ठिकाणी मुंबईमध्ये दादरमध्ये 2 ठिकाणी स्टॉल भरलेत। एक इकडे फूड फेस्टिवल आहे आणि पुढे इथे एक्झिबिशन भरवलेलं आहे। तर आपल्या तिकडे खूप सारे बघण्यासाठी आहे आणि यासाठी या ठिकाणी गेलं तर आपण तिथे फूड्स वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे फूड्स वगैरे जे आपण ट्राय करू शकतो। त्याचबरोबर इथे काही कार्यक्रमही आहेत, तेही आपण इकडे बघणार आहोत। तर मंडळी, आपण आतमध्ये एंट्री करूया आणि बघूया काय काय इकडे 2025च्या आर्ट फेस्टिवल मध्ये। चला मंडळी, जाऊया आतमध्ये। नमस्कार मंडळी, मी महेश, तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मंडळी, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉग मध्ये खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, मी आज आलोय दादरला शिवाजी पार्क मैदानाच्या इथे 2025चा आर्ट फेस्टिवल इकडे ठेवण्यात आलेला आहे। तर हा आर्ट फेस्टिवल 9, 10, 11 आणि 12 असे 4 दिवस चालू राहणार आहे। तर आपण आज पहिल्या दिवशी आलोय, तर आपण एंट्री करणार आहे आतमध्ये आणि एंट्री केल्यानंतर आतमध्ये फेस्टिवल मध्ये काय काय बघायला भेटतोय ते मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर मंडळी, चला लवकर जाऊया आणि हो, चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला मंडळी, लवकर जाऊया। गोष्टी कळाव्यात आपल्याला, त्यांच्याबद्दलच्या जे देखावे पाहता यावेत, यासाठी नेहमी काही ना काही एक्झिबिशन्स इथे प्रदर्शने भरवली जातात। या वर्षी पण तुम्ही बघू शकता, दर्यापती शिवराय या कॉन्सेप्टवर आधारित एक्झिबिशन इथे आहे। इथे आतमध्ये तुम्हाला शिवकालीन जहाजांची प्रतिकृती किंवा समुद्री शिल्ले त्याची प्रतिकृती आतमध्ये आहे। प्रतिकृती आहे, तेवढंच नाहीये तर आणि ती शस्त्रास्त्र असे आजचा दिवस धरून 4 दिवस भेटले काय? तर आज तुम्ही जर कोणता आवडतो दाखव आले असाल तर उद्या तुमच्या कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना घेऊन नक्की या, कारण इथे खूप विविध गोष्टी तुम्हाला बघायला, अनुभव घ्यायला मिळणार आहेत आणि हीच खरी खासियत।
तर नमस्कार मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल 2025 त्या फर्स्ट डे ला आज मी इकडे आलोय आणि आज इकडे फर्स्ट ला खूप गर्दी आहे. 2 ठिकाणी स्टॉल लागले, एक या साईडला आणि एक त्या साईडला. 2 ठिकाणी मी दाखवणार आहे. तर बघू शकता पाठीमागच्या साईडला सगळीकडे स्टॉल लागलेत आणि गर्दी पण खूप आहे. आज सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंतचा टायमिंग दिलाय, पण इथे 11 वाजेपर्यंत चालू असतो. तर मी सर्व स्टॉल तुम्हाला फिरवणार आहे, कुठे कुठे काय काय तुला दाखवणार आहे. तर आपला हा जो शो आहे, जे फेस्टिवल आहे ते 9, 10, 11 आणि 12 असे 4 दिवस कंटिन्यू चालणार आहे. तर तुम्ही इकडे दादरला येऊन नक्की व्हिजिट करा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. सगळं लिहिलंय काय यात मिळतं. सिंधुदुर्ग घे माहिती मला. क्लिअर दिसते त्या फोटोमध्ये. तर मंडळी, आपण आता इथून बाहेर आलोय जिथे आपण शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास आतमध्ये बघितला. शिवकालीन नाणी, त्यांचे किल्ले, जे जिंकलेले सर्व किल्ले, तलवारी वगैरे, ह्या सर्व गोष्टी आपण इकडे आतमध्ये जाऊन पाहिल्या आहेत. आणि इथून बाहेर पडलोय. खूप असा प्राचीन इतिहास आपल्याला इकडे बघण्यात आलाय. तर तुम्ही पण येऊन इकडे व्हिजिट करा आणि नक्की तो प्राचीन इतिहास पूर्णपणे बघा. तर तुम्हाला कसं वाटतं, लाईक शेअर करून आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा. तर आपण आता पुढे जाऊया, अजून बाकीचं सर्व बघूया. चला.
हॅलो, नमस्कार मंडळी. तर आम्ही दादरचं आर्ट फेस्टिवल फिरायला आलेलो. खूप मस्त वाटलं, छान वाटलं. इथे 2 टाईप मध्ये आहे, एक तर फूड फेस्टिवल आणि एक तिकडे एक्झिबिशन, जिकडे सर्व काही आपल्याला पाहायला भेटेल. शिवाजी महाराजांच्या काळाचे किल्ले वगैरे आपल्याला सर्व काही पाहायला भेटले आणि खूप छान आहे. इकडे फूड फेस्टिवल आहे, तिकडे पण खूप छान होतं. तर इकडे नक्की येऊन व्हिजिट करा. 9, 10, 11 आणि 12 असे 4 दिवस हे फेस्टिवल असणार आहे. तर तुम्ही इथे येऊन व्हिजिट करा, तुम्हाला खूप आवडेल. आणि फॅमिली बरोबर या आणि फ्रेंड्स बरोबर या. तर आम्ही इकडे फिरलोय, मला एन्जॉय वाटलं, खूपच मस्त वाटलं. तर मंडळी बहीण काहीतरी बोलते, तर मी ऐका दी. जे ट्रेकर्स अड्डाकडून हे बॅचेस घेते, हे सगळे किल्ल्यांचे बॅचेस आहेत. प्रत्येक किल्ल्याचे बॅचेस आहेत. हे तुम्हालाही आवडलं तर नक्की घ्या. 31 नंबरचा स्टॉल आहे. आहेत एक्झिबिशन ज्या ठिकाणी भरलेलं आहे तिकडे हे भेटेल आणि ते स्टॉल नंबर आहे 31 नंबर. तर तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि नक्की घ्या. तर मंडळी आम्ही पण आता चाललो घरी. तर बाय बाय. आणि हो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय बाय मंडळी.